नंबर 7 एक्सरसाइज 1.2 मध्ये आहे मॅथ्स चॅप्टर नंबर 1, ज्याच्यामध्ये OAB इज अ सेक्टर ऑफ सर्कल असं म्हटलं आहे. सो आधी एक सर्कल ड्रॉ करून घेऊया म्हणजे प्रॉब्लेम समजून तरी घेता येईल की O हे सेंटर आहे आणि AB नावाचं एक सेक्टर आहे. रेफरन्स नेहमी हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस घ्या, ते जरा बेटर असतं. आणि इथे B घेऊया. सो OAB हा एक सेक्टर झाला. रेडियस किती आहे? 12 सेंटीमीटर. सो इथे 12 सेंटीमीटर लिहून टाकतो, इथे 12 सेंटीमीटर लिहितो. रेडियस दोन्ही कुठेही काढलं तरी ती 12च राहणार. अँगल जो आहे, अँगल AOB इथे सबटेंड झालेला सेंटरपाशी, तो आहे 45 डिग्री. चलो 45 डिग्री मीन्स रेडियन आपल्याला पार्ट आहे, आपण क्विकली करू शकतो. नाउ दे आर आस्किंग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी एरियाज ऑफ सेक्टर OAB. म्हणजे आता मी येलो कलरचा सेक्शन मार्क करून दाखवतो. हा सगळाचा सगळा एरिया, हा आधी एरिया काढा आणि मग डिफरन्स काढा कोणाचा, एरिया ऑफ सेक्टर आणि अँड सेक्टर AOB. थोडंसं इथे काहीतरी गडबडलं आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँड AOB. नाव फक्त बदललं आहे. तर त्यांना असं सांगायचं असेल AOB हा एक पार्ट असेल, जो इथे येलो कलरचा सेक्शन आहे तो एरिया काढा, आणि जो उर्वरित भाग आहे, जो व्हाईट कलरचा पोर्शन दिसतो आहे, करेक्ट, मेजर सेक्टर, त्याचा काढा. असं जरी असेल, किंवा कदाचित हे सेक्टर चुकून छापलं गेलं असेल, कदाचित ट्रायंगल सुद्धा असू शकतं, मे बी. सो आता त्यांनी दिलंय तसं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. OAB हा एक येलो कलरचा पार्ट आहे, त्याचा एरिया काढू, आणि जो उरलेला पार्ट आहे त्याचा पण एरिया काढू, आणि मग आपण प्रयत्न करूया की आपल्याला काही आन्सर्स मिळतात का आणि वजाबाकी करता येते का. सो येलो कलरचा सेक्शन आहे, त्याच्यासाठी अँगल आपण बघूया. ओके, सो आपण फॉर मायनर असं म्हणूया, मायनर सेक्टर OAB असं आपण नाव देऊ. OAB हा जो छोटा पिवळ्या कलरचा आहे त्याच्यासाठी रेडियस असणार त्याच्यासाठी 12 सेंटीमीटर, आणि अँगल थीटा तो असेल 45 डिग्री. रेडियनमध्ये कन्वर्ट करायला लागेल, पण ते आपलं पाठ आहे, π/4 रेडियन असतं, त्यामुळे ते डायरेक्ट लिहायचं, इंटू π/180 करत बसू नका. लगेच आपण एरिया ऑफ सेक्टरकडे जाऊ शकतो. एरिया ऑफ मायनस सेक्टर असं आपण म्हणूया, मायनस सेक्टर AOB किंवा OAB इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ½ r² थीटा रेडियनमध्ये असतो. सो 1/2 r² म्हणजे 12चा स्क्वेअर, सो 12 गुणिले 12 असं लिहितो, आणि थीटा रेडियनमध्ये आहे, दॅट इज π/4. जस्ट सिम्प्लिफिकेशन करणं सोपं आहे. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, 2 × 2 = 12, 1 × 6 × 3 18 पाय. ओके, सेंटीमीटर स्क्वेअर. एक सेक्शन कंप्लीट झाला आपला. आता उरलेला पार्ट काढायचा आहे. सो मी तो हायलाईट करून दाखवतो. ब्लू कलरने आपण बघूया. हा सगळा रिजन, हा पूर्ण एंटायर रिजन हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि मग जो ब्लू कलरचा एरिया आहे त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो येलो कलरचा आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण आधीच करून ठेवलं आहे, जस्ट वजाबाकी करायची असेल. सो आता प्रश्न राहतो की जर येलो कलरचा तुम्ही काढलात तेव्हा तुम्ही 45 घेतलात, मग आता तसाच ब्लू कलरचा जेव्हा तुम्ही रिजन ड्रॉ कराल किंवा त्याचा एरिया कॅल्क्युलेट कराल तेव्हा तुम्हाला हा अँगल घेणं एक्सपेक्टेड आहे. सो हा उरलेला मोठाच्या मोठा अँगल किती असेल असं तुम्हाला वाटतं? 360 - 45 315 येईल. फॉर मेजर सेक्टर असं आपण म्हणूया. फॉर मेजर सेक्टर AOBच नाव देऊ शकता, त्याला काही टेन्शन नाही आहे. असं काही नसतं की नाव बदलायलाच पाहिजे. मेजर नाव लिहिलं म्हणजे लक्षात येतं कोणाबद्दल बोलतोय. आता त्याची पण रेडियस तर काही बदलणार नाही, पूर्ण सर्कल ते एकच आहे, रेडियस तर 12 सेंटीमीटरच राहील. अँगल मात्र वेगळा असेल, आणि जो अँगल असेल टोटल 360 मधनं हा जो येलो कलरमधला अँगल आहे 45 तो आपल्याला इलिमिनेट करायचा आहे, म्हणजे उरलेला पार्ट असेल 315. तो 315 डिग्री मध्ये नहीं चलेगा, रेडियन में करना पड़ेगा. मग आता तो कन्वर्ट करायचा आहे. तर एकदम सोपा आहे. 7 × 45. ओके, 45 या पाड्यात येतो. 7 × 45 केला की तुम्हाला 315 मिळेल. सो 7 45चं असतं π/4. सो आय कॅन राईट 7 π/4 रेडियन. नो नीड टू मल्टिप्लाय बाय π/180. यू कॅन डू दॅट, पण गरज नाही. तुम्ही तसं केलं तरी काही मी चूक नाही म्हणणार. बस अँगल मिळाला, रेडियस मिळाली, मग तुम्ही काय करू शकता, पुन्हा एरियाचा फॉर्म्युला वापरा आणि मेजर सेक्टरसाठी एरिया काढा. एरिया ऑफ मेजर सेक्टर.
आणि तो फॉर्म्युला तोच असेल, हाफ आर स्क्वेअर थिटा रेडियनमध्ये, फक्त 1/2 रेडियस 12 गुणिले 12 घेतोय, स्क्वेअर आहे, आधी उगाच स्क्वेअर करून मग त्याला फोडण्यात काय अर्थ आहे. सो 12 गुणिले 12च ठेवा. थिटा रेडियनमध्ये आहे आता 7π/4. ओके, सो 4 एके 4, 4 त्रिक 12, बे के बे बेसंग 12. सो 7 त्रिक 21, 21 सक 126 पाय एवढे सेंटीमीटर स्क्वेअर. मग हा एरिया आपला मेजरचा झाला, खूप मोठा दिसतोय, हा मायनरचा झाला, त्यांना त्यातला डिफरन्स पाहिजे. सो डिफरन्स बिटवीन एरियाज इज 126 पाय मायनस 18 पाय. सो 126 पाय वजा 18 पाय 108 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8. अगेन याच्यामध्ये म्हटलंय OPQ इज ए सेक्टर. सर्कलमध्ये तयार झालेला सेंटर O आहे आणि रेडियस 15 आहे. अँगल पण दिलाय, सेंटर अँगल तो आहे 30 डिग्री. फाइंड द एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ आणि कॉर्ड PQ. म्हणजे आता ट्रायंगल सारखा. सो थोडक्यात एक सर्कल, सेंटर, रेडियस 15 सेंटीमीटर, पुन्हा एक इकडे काढूया 15 सेंटीमीटर, कॉर्ड काढून टाकूया, इथून कॉर्ड अशी जाईल. कॉर्ड काढल्यानंतर पॉईंट्सना नावं द्या इथे PQ, P पासून Q पर्यंत. इथे या कोपऱ्यामध्ये अँगल आहे 30 डिग्री, ते लिहिलं. सो आपल्याला जो एरिया काढायचा आहे तो आर्क आणि कॉर्ड यांच्यामधला, हा बघा इथे हायलाईट करून दाखवते तो छोटा एरिया. आणि हा काढण्यामागे लॉजिक काय ते पण आपल्याला माहिती आहे. जस्ट पूर्ण सर्कल, पूर्ण सेक्टरचा एरिया काढा, O पासून P पासून Q पर्यंत. सो रेडियस कॅल्क्युलेशन सुरू करूया. रेडियस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, अँगल इज इक्वल टू 30 डिग्री मीन्स π/6 रेडियन. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थिटा रेडियनमध्ये, हाफ इंटू 15 इंटू 15 इंटू थिटाची व्हॅल्यू आहे π/6. 3 ने भाग जाईल, 3 5 जा, 3 2 जा, पुढे 15/75 75 π/4. ओके, सेंटीमीटर स्क्वेअर. उगाच रिडक्शन करून डॉटमध्ये डेसिमलमध्ये आणू नका, उत्तर इनफ आहे. सेकंड, आता ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. ट्रायंगल म्हणजे हा येलोवाला जो इथे मी आता हायलाईट करून दाखवतोय. तर ट्रायंगल काढायचं आहे म्हटलं त्याचा बेस आणि हाईट लागते. तर बेस तर आपल्याला दिसतच आहे, त्यात काही विशेष नाही, हा बेस सरळ दिसतो. हाईटचाच प्रश्न आहे, ते इथपासून इथपर्यंत असणार आहे. मग हाईट कोणाच्या अपोजिट आहे ते बघा, 30 डिग्रीच्या, आणि 30 डिग्रीच्या अपोजिट साईड असते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, अर्धी असते. सो येस, फॉर ट्रायंगल OPQ असं म्हणतो, फॉर ट्रायंगल OPQ हाईट इज इक्वल टू 1/2 टाइम्स हायपोटेन्यूस मीन्स 15 डिवायडेड बाय 2. हायपोटेन्यूस 15 आहे, हा बघा इथे दिसेल तुम्हाला, हा हायपोटेन्यूस झाला म्हणजेच रेडियस त्या छोट्या ट्रायंगलसाठी जो राईट अँगल ट्रायंगल बनवतो इथे, आणि त्याच्या अपोजिट जी हाईट आहे ती हायपोटेन्यूसच्या 1/2 असेल. मग आता एरिया काढायला फार नाही वेळ लागणार. सो एरिया ऑफ ट्रायंगल OPQ इज इक्वल टू हाफ बेस हाईट. सो त्यातलं 1/2 बेस आहे 15 इंटू हाईट आहे 15 डिवायडेड बाय 2. सो पुन्हा डिवायडेड बाय 4च राहू दे, मल्टिप्लिकेशन करा, 15चा वर्ग 225 डिवायडेड बाय 4. कीप दिस ॲज इट इज. झालं सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया ऑफ सेक्टर काढून झाला, एरिया ऑफ ट्रायंगल काढून झाला. सो एरिया ऑफ सेक्टर पूर्ण जो होता त्यातनं ट्रायंगलचा एरिया वजा केला की आपल्याला हा मधला एरिया मिळेल जो कॉर्ड आणि आर्कमध्ये अडकलेला आहे. सो रिक्वायर्ड एरिया असं म्हणतो मी आता, जो आपल्याला हवा आहे, दॅट इज एरिया बिटवीन कॉर्ड PQ आणि आर्क PQ. तर तो कसा काढणार, एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, दॅट इज 75 π/4 मायनस 225/4. ठीक आहे, बघा 4 डिनॉमिनेटरला ठेवल्याचा फायदा झाला, डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरला वजाबाकी करता येईल.
पण ठीक आहे, वजाबाकी आपल्याला काय फार विशेष नाही करता येणार आहे. यू कॅन सिम्पली राईट 75 पाय मायनस 225 होल डिवायडेड बाय 4. माझ्याकडे जागा नव्हती खाली म्हणून मी इथे लिहिलं आहे, इथे राहणार नाही म्हणून इथे लिहिलं आहे. बस सेंटीमीटर स्क्वेअर चिपकावा, उत्तर कंप्लीट. इवन तुम्ही या दोघांमधनं न्यूमरेटरमधनं 25 कॉमन घेऊ शकता निघतायत म्हणून, पण गरजेचं नाही आहे. ते तुमच्याकडनं एक्सपेक्टेड नाही की तुम्ही ते कराच. केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पेरीमीटर ऑफ द सेक्टर असं बोलतात. सो पेरीमीटर आपल्याला माहिती आहे किती असतं ते, की पेरीमीटर ऑफ सेक्टर असा भाग असतो, तर हे रेडियस असतं आणि हा कर्ड पार्ट असतो, त्याला आपण आर्क लेंथ म्हणतो, ज्याला आपण एस म्हटलंय. सो या तिघांची बेरीज करायला लागते पेरीमीटर ऑफ सेक्टरमध्ये. आर प्लस एस प्लस आर, इनडायरेक्टली 2r प्लस एस. आणि आता ते पेरीमीटर ऑफ सेक्टर त्यांनी दिलं आहे 25 का 20, असा प्रश्न पडतो की 25 घ्यायचं का 20 घ्यायचं. पेरीमीटरबद्दल बोलतायत आणि 20 पण देत आहेत, 25 पण देत आहेत. तुम्ही कन्फ्यूज झालो. तुम्ही होताय काय कन्फ्यूज? तुम्हाला काय वाटतं कुठलं घ्यायचं व्हॅल्यू, 20 का 25? 20 बाय 20. युनिट सेंटीमीटर दिलं आहे म्हणजे लेंथबद्दल दिलं आहे. सो पेरीमीटरचं युनिट मीटर असतं किंवा सेंटीमीटर असतं, लेंथ आहे ती, बेरीज आहे लेंथची. आणि हे 25 सेंटीमीटर स्क्वेअर म्हटले ते काय आहे, एरिया आहे सर्कलचा. सो प्रॉब्लेम इंग्लिश स्टेटमेंटचा अर्थ नाही लागला तर गडबड होण्याचे चान्सेस आहेत, ती करू नका. आता पुढे असा प्रश्न पडतो की अरे हे आपण सोडवणार कसं. एक तर 25 आपल्याला दिलं आहे, 20 दिलं आहे, आर माहिती नाही आहे आणि एसचा फॉर्म्युला माहिती आहे आर थिटा रेडियनमध्ये, पण मला आर पण नाही माहिती आहे, थिटा पण नाही माहिती आहे. सो मी अडकलो. मी असंच ठेवून देतो इक्वेशन नंबर 1 म्हणून. आता जो दुसरा डेटा आहे 25 सेंटीमीटर स्क्वेअर, तो एरियाबद्दल बोलतोय. सो आधी त्याच्याकडे जाऊया. सो इथे येईल एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल किती आहे, 25 पाय. आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पाय आर स्क्वेअर असतो. सो तो झाला 25 पाय, पायला पाय कॅन्सल होतील, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 येईल आणि आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. चला आपलं काम झालं. रेडियस आपल्याला जर मिळत असेल तर आता थिटा पण मिळेल. जस्ट ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकू शकता. सो पुटिंग इन इक्वेशन नंबर 1, तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं 20 इज इक्वल टू 2 इंटू 5 प्लस 5 इंटू थिटा रेडियनमध्ये. सो हे झाले 5 दुणे 10, तिकडे जाऊन वजा होतील. सो 20 मायनस 10 इज इक्वल टू 5 थिटा रेडियनमध्ये. हे वजाबाकी येईल 10 इज इक्वल टू 5 थिटा रेडियनमध्ये. थिटाने इथे डिवाइड करा, 2 रेडियन. थिटाची व्हॅल्यू मिळाली 2 रेडियन. ओके, पाय नाही आहे त्याच्यात, म्हणजे काळजी करू नका की पाय नसेल म्हणजे काही रेडियन नसतं, अशातला भाग नाही आहे. आपण कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला मिळालं ते घ्यायचं. पण त्यांना ना थिटामध्ये इंटरेस्ट आहे ना रेडियसमध्ये, त्यांना पाहिजे वेगळंच एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे अजून एक काम वाढवलं आपल्यासाठी. सो आता एरिया ऑफ सेक्टर काढूया. ते काय फार कठीण काम नाही आहे. एरिया ऑफ सेक्टरमध्ये आपण फॉर्म्युला वापरतो हाफ आर स्क्वेअर थिटा रेडियनमध्ये. सो 1/2, रेडियस आहे 5 स्क्वेअर, थिटाची व्हॅल्यू आहे 2. 2ला 2 गायब करा, तसा 25 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. दिस इज एरिया ऑफ सेक्टर. दॅट्स इट. द पेरीमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. द पेरीमीटर ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ द एरिया. पुन्हा एरिया दिलाय बघा सर्कलचा, सेम आत्तासारखाच प्रॉब्लेम. सो एरिया ऑफ सर्कलपासून सुरुवात करू, क्विकली करून टाका. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 64 पाय. एरिया ऑफ सर्कल असतो पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 64 पाय. पायला पाय कॅन्सल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 64. येस, आर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. नेक्स्ट पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ सेक्टर, सेम फॉर्म्युला, सेम प्रॉब्लेम. तो होता 2r प्लस थिटा रेडियनमध्ये. सॉरी, 2r प्लस थिटा नाही, 2r प्लस एस. आणि मग एसचा फॉर्म्युला आपण टाकू. पेरीमीटर यांनी सांगितले 56 आहे. 2 इंटू रेडियस आरची व्हॅल्यू असते 8 प्लस एस. एसचा फॉर्म्युला असतो आर म्हणजेच 8 थिटा रेडियनमध्ये. सो इथे आर थिटा होता, आरची व्हॅल्यू टाकून दिली. सो 56 मायनस 8 दुणे 16 इज इक्वल टू थिटा 8 टाइम्स थिटा. पुन्हा हे थोडंसं कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. 40 इज इक्वल टू 8 थिटा रेडियनमध्ये.
डिवाइड केल्यानंतर 8 5 40, सो 5 रेडियन आला थिटा. आणि मग लास्टला विचारलं एरिया ऑफ सेक्टर, फॉर्म्युला असेल हाफ r² थिटा रेडियनमध्ये. सो 1/2 रेडियस आहे 8/8 इंटू 5. सो थोडंसं रिड्यूस करू याला 4, राईट. सो 5 चोक 20, 160 सेंटीमीटर स्क्वेअर असं उत्तर येईल, 160 सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट्स इट. इथे एक्सरसाइजमध्ये जे प्रॉब्लेम्स होते जे की तुम्ही इझिली सोडवू शकता असे आपण पुन्हा एकदा डिस्कशनमध्ये घेतले. जर बघितलं तर इथे फॉर्म्युले तेच वापरायचे आहेत, विशेष काही नाही आहे. फक्त हा चॅप्टर एवढ्यासाठी होता की तुम्हाला नवीन सिस्टम्स कळाव्यात. 11वीमध्ये फर्स्ट टाईम रेडियन ऐकायला मिळालं, सेक्साडेसिमल मिळालं की डिग्री मिनिट अँड सेकंडमध्ये पण मेजर करता येतो.